नमस्कार गाईज सर, स्वागत आहे तुमचं चौथ्या ब्लॉगमध्ये. आपण लास्ट टाइम सारखंच लोकेशन ॲड करून ठेवणार आहे. आता घरातून आम्ही जस्ट निघतोय. तब्बल आम्ही रात्रभर नाईट ड्रायव्हिंग करून आणि ट्रेकिंग प्लेसवरती जाणार आहे. तो गाईज अशा पद्धतीने आम्ही ट्रॅव्हल करून आता सध्या आलेलो आहे इगतपुरीमध्ये. अजून आम्हाला मिनिमम 4 ते 5 तास लागणार आहे. कंटिन्यू नाईट बाईक राईड करून आम्ही जाणार आहे लोकेशनवरती. मित्रांनो, आपण आज आलेलो आहे आता नवी मुंबईमध्ये. खूप ट्रॅफिक आहे रस्त्यावर. रात्रीचे 12 वाजलेले तरी खूप ट्रॅफिक आहे आणि आता गरम पण होतं आहे. सो आम्ही आमची कॅप आणि जॅकेट वगैरे सर्व काढून ठेवणार आहे. इकडे आमच्या 2 बाईक सर्वजण आलेले आहेत. माझ्या तर एवढी छान येतं एक बस कधी एक्सपिरियन्स सांगू नाही शकत, बट बेटर एक्सपिरियन्स. आपण निघालेलो होतो 8 वाजता. आता इकडे वाजलेले 12 आपल्याला नवी मुंबईत यायला. सो 4 तासात आपण इकडे आलेलो आहे. अजून 150 किलोमीटर जायचं आहे आपल्याला पुढे. तर अजून कम से कम आपल्याला 2 ते 3 पर्यंत पोचलो पाहिजे आपण तिकडे प्लेसवरती. आणि प्लेसवरती गेल्यावर तुम्ही बघणारच आहे प्लेस. इट वॉज अमेझिंग. गाईज आता आपण आलेलो आहे पालेगावात. इथून आपल्या अजून 103 किलोमीटर यायचे प्लेसवरती. कंटिन्यू 5 तास बाईक ट्रॅव्हल केलेली आहे. सो आता अजून मिनिमम 2 आवर्स लागतील प्लेसवरती जायला. तिकडून आम्ही ट्रेकिंग चालू करू. तर नमस्कार मित्रमंडळी, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहे 4:45 आणि आम्ही पोहोचलेलो होतो रायगड वाडीत. सो अशा पद्धतीने आम्ही पूर्ण रात्रभर गाडीचा प्रवास करून आलेलो आहे रायगड किल्ल्यावरती. अजून तर गेलेलो नाही, सध्या रायगड वाडीत आलेलो आहे. सो इथून आम्ही आत्ता जवळपास 20 मिनिटात वरती जाऊ. वरती म्हणजे चढाच्या टप्प्यावरती जाऊ. सो रस्त्याचा प्रवास खूपच कठीण होता आणि रस्त्यामध्ये आम्हाला अडवणूक पण करण्यात आलेली होती. म्हणजे जेव्हापासून हे पालेगावातून आम्ही रस्त्यावर तो रोड दाखवलेलाच मध्ये. तर पालेगावातून येताना आम्हाला रस्त्यात 10 ते 15 लोक होते. त्यांनी आमच्यावर म्हणजे रोखण्याचा प्रयत्न केला. पण आमचे एक मित्र आहे आमच्यासोबत वरून खेळणार, त्यांनी त्यांचा कृतिमत्व दाखवले आणि आम्ही तिथून आलो. सो विरीची सो गाईज आपण आलेलो आहे रायगड फोर्ट. आणि आता आपण ट्रेक चालू करतोय 5:25 सो गाईज ट्रेक चालू करून 10 मिनिटं झालेले. आपण 5% वरती आलेलो आहे. मी आणि मयूरवरती आलेलो आहे आणि बाकी 2 जण खाली, ते पण येत आहे. सो ऑलमोस्ट 1.30 आवर्सचा ट्रेक आहे. बघूयात आता आपण कधी कंप्लीट करतो, कारण की आपण नाईटपासून ट्रॅव्हल करून आलेलो आहे. नॉनस्टॉप आलेलो आहे. नॉनस्टॉप आता क्लाइम्बिंग करायची. सो बघूयात, लेट्स सी व्हॉट हॅपन. झगडो
अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आलेलो आहे रायगड किल्ल्यावरती. किल्ल्याचे दरवाजे सध्या तर बंद आहे. किल्ल्याचे दरवाजे 7 वाजता ओपन होता. आपण इकडे 6 वाजता आलेलो आहे. सो आपण दरवाजे ओपन झाल्यानंतर मध्ये जाऊ किल्ल्यांमध्ये. प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत शास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सुवर्ण सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत 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 श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. नमः पार्वतीपते शिव हर हर. सो मित्रांनो आताच घोषणा देऊन आम्ही आलेलो आहे. गडाचा दरवाजा आता उघडलेला आहे रोज 7 वाजता. आम्ही आलेलो आहे मध्ये बघू शकता तुम्ही. अजून थोडेसे वरती जायचे आहे. सो भेटूया वरती गेल्यावर. रिझॉल्ट ऑफ गडाचे दृश्य असं दिसते. गडाचे दृश्य बघून घे. आता आपण टॉप पॉइंट चाललोय गडाच्या. मित्रांनो रायगडावरून दिसणारे दृश्य घ्यायचे आहे. बघू शकता बॅक साईड. गाईज हे जगदीश्वराचे मंदिर आहे. म्हणजे सारखा शेप आहे त्याचा चपट मध्ये शंकराचे मंदिर आहे. तर अशा प्रकारे आपण जगदीश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आणि शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेऊन आता चाललेलो आहे. मागे जगदीश्वराचे मंदिर आहे. आता आपण चाललेलो आहे बाजारपेठेकडे. सो बाजारपेठ वगैरे बघू. अँड देन मित्रांनो ही आहे रायगडावरील बाजारपेठ. सो गाईज फायनली ब्लॉग इज कम्प्लिटेड अँड आपण आलेलो आहे रायगडावरती. सो आता आपण परतीच्या प्रवासाला आहे. तुम्ही पण एकदा येऊन जा. खूप काही पाहण्यासारखं आहे. बाय बाय.